क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त 10,000 किलो भव्य एकता मिसळचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी हजारो नागरिकांनी उपस्थित राहून महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन केले। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही एकता मिसळचा स्वाद घेत या उपक्रमाचे कौतुक केले। त्यावेळी समाजसेविका तृप्ती देसाई यांनीही याचे महत्त्व सांगितले। सर्वप्रथम या एकता मिसळच्या उपक्रमाचा मागचा उद्देश काय? एकता मिसळ जी आहे, सर्व धर्म समभावाची लोक जेव्हा महापुरुषाच्या जयंतीला एकत्र येतात तेव्हा ती एकतेचा संदेश देण्यासाठी हे जे, आणि मिसळमध्ये आपण बघितलं असेल की मिसळमध्ये एकच पदार्थ नसतो तर सगळे मिक्स असतात। आणि जेव्हा महात्मा फुलेंची जयंती 11 एप्रिलला असते, महात्मा फुले वाड्यात याआधी जेव्हा साजरी करायची तेव्हा बऱ्याच लोकांना फुलेवाडाही माहित नव्हता किंवा जयंतीला आपण कुठं अभिवादन करायचं हे माहित नव्हतं। आणि त्याच वेळेला महापुरुष हे कुठल्या एका जातीचे नाहीयेत तर ते सगळ्यांचे आहेत, हा संदेश देण्यासाठी एकता मिसळचं जे आहे ते आयोजन केलं गेलं। दीपक भाऊ पायगुडे यांनी पुढाकार घेतला, अनेक वेगवेगळ्या संघटना, आमची संघटना त्यात आहे, अनेक संघटना त्याच्यामध्ये नियोजनात असतात। आणि म्हणून मग पुण्यातल्या बाहेरचे सगळे जे लोक आहेत विनामूल्य मिसळ असल्यामुळं मिसळचाही आस्वाद घेतात आणि त्या निमित्तानं महापुरुषांनाही अभिवादन करतात। आपण बघितलं असेल की 10,000 किलो मिसळ जी आहे ती एका वेळेला बनवली जाते। गेल्या 2 वर्षापासून जोगेश्वरी मिसळ यांच्याकडून जे आहे ते बनवून दिली जाते आणि खूप चांगल्या पद्धतीची टेस्ट, अजिबात तेलकटपणा नाही किंवा आपण एखाद्या प्लेटची जशी चव असते तशीच ती 10,000 किलोची चव जी आहे ती मेंटेन ठेवतात आणि खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स जो आहे तो या कार्यक्रमाला मिळत असतो। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात महात्मा फुलेंची जयंती ही 11 एप्रिलला असते, लगेचच 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते। त्या दिवशी हा उपक्रम जो आहे तो पुणा स्टेशनला आयोजित केला जातो आणि 1 ऑगस्टला जेव्हा अण्णाभाऊ साठेंची जयंती असते तेव्हाही उपक्रम आयोजित केला जातो। पण महात्मा फुले वाड्यातून याची सुरुवात आहे, जो समतेचा संदेश महात्मा फुलेंनी दिला, सगळ्यांनी एकत्र यावं, समानता यावी आणि तोच समतेचा संदेश या मिसळच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं देण्यात येतो। शेवटचा प्रश्न, या कार्यक्रमासाठी किती स्वयंसेवक आणि संस्था सहभागी झाल्या? याच्यामध्ये आपण बघितलं असेल की शेकडो जे आहेत त्या संस्था याच्यामध्ये सहभागी होतात। पुण्यात जेवढे काही सामाजिक उपक्रम, राजकीय उपक्रम हे सगळे जे आहेत ते स्वतःहून सहभागी होतात। आणि स्वयंसेवक जर आपण म्हणाल तर हे काही एका दिवसाचं नियोजन नाही, एका पातेल्यामध्ये आपण जर बघितलं तर 300 किलो जी आहे ती मिसळ बनवली जाते। आपण इकडे गर्दी बघत असाल की हजारो लोक त्याचा जो आहे तो आस्वाद घेतात, त्यामुळे हजारो स्वयंसेवक जे आहेत ते याच्यामध्ये जोडले जातात आणि स्वतःहून कुणालाही न बोलवता स्वतःहून जे आहे ते दिवसभर ते काम करत असतात। दादा, आपलाच एक प्रश्न, ही मिसळ बनवायला वेळ किती लागतो आणि तुम्ही किती वेळपासून हे काम करता? आम्ही जवळजवळ मिसळ बनवायला 25 ते 30 कर्मचारी रात्रीपासून इथं काम करत, तर कमीत कमी याला आम्ही 12 वाजल्यापासून तर पहाटे 5 वाजेपर्यंत आम्हाला बनवायला वेळ। किती कर्मचारी लागले? ते 25 ते 30 कर्मचारी इथे कामासाठी लागले। 10,000 किलो किती लोक खातील? कमीत कमी 1 लाख लोक 10,000 किलोचा आस्वाद घेऊ शकतात। ही सर्वांना पुरेल? सर्वांना पुरेल, अगदी पुरेल। पारस मुठ्ठा यांचा रिपोर्ट।